मला खूप आवडलं बाबा. कुठलं गाणं म्हणणार आहेस तू? हे शारदे मा. अरे मस्त, कस्तुरीसाठी गाणं वाजूया. पण हे शारदे मा. हे शारदे मा. हे शारदे मा, हे शारदे मा, अज्ञानता से हमें तार दे मा. अरे अशी तिडीक गेली होती ना डोक्यात, जाम वैतागलो होतो मी. ती मम्मा मला म्हणाली भंडारा आहे का भंडारा, भिकाऱ्यासारखं हाकलून दिलं मला. चिडून बाहेर आलो होतो घराच्या, तर मला ती समोरून येताना दिसली. म्हटलं कोणी मुलगी? माया होती माया. माझ्या लक्षात आलं की तू आणि शनाया सोबत असणार, आणि तिने तुम्हाला बघितलं तर आपला खेळ खालास ना बाई, म्हणून तुला लगेच कॉल केला. नशीब मला दिसली ती. नाही किड्या, बरं झालं तू फोन केलास, नाही तर काय झालं असतं ना मला तर कल्पनाही करवत नाहीये. थँक्यू सो मच यार. इट्स ओके. पण मी काय म्हणतो, तू त्या मायाला सगळं सांगून का नाही टाकत तुझ्याविषयी? सांगून टाकू म्हणजे काय करू? अरे म्हणजे हेच रे की तुझं आधी राधिकाशी लग्न झालं होतं आणि मग डिवोर्स झाला आणि आता तू शनाया बरोबर लग्न केलंय. असं कसं बोलू शकतोस किड्या? हे सगळं सांगून टाकलं तर मायाचा माझ्यातला इंटरेस्ट कमी नाही होणार का? अरे पण भाई बघ ना, म्हणजे तुझं आणि शनायाचं अफेअर होतं तेव्हा शनायाला माहितच होतं ना की तुझं राधिका बरोबर लग्न झालंय म्हणून. प्रत्येक मुलगी वेगळी असते किड्या. शनाया शनायाच्या जागी, माया मायाच्या जागी. शनाया मायासारखी नाहीये, माया शनायासारखी नाहीये. माया हेड स्ट्रॉंग आहे, बिझनेस वुमन आहे. ती काय पद्धतीने रिॲक्ट होईल ना काही सांगता नाही येणार. भाई आता काय करायचं तुलाच आहे ना, मी आपलं सांगितलं. नाही मी सांगणार आहे तिला, पण जरा वेळ काळ बघून आणि अशा पद्धतीने सांगणार आहे ना की मला सुद्धा या सिच्युएशनची जरा सिंपथी मिळेल. कळते? करेक्ट आहे करेक्ट आहे. ठीक आहे यार, हे बाकी सगळं सोड, पण या सगळ्या गडबडीमध्ये मला अथर्वचा बर्थडेच सेलिब्रेट नाही करता आला. त्याला चांगलं गिफ्ट आणलं होतं तेच देता नाही आलं. मग ते गिफ्ट कुठे आहे आता? काय माहिती, शनायाने उघडून वापरायलाही सुरुवात केली असेल. ती आहेच तशी. मी काय म्हणतो, जवळ एक दुकान आहे, दुसरं गिफ्ट घेऊया ना, चल. अरे पण देऊ कुठे त्याला? घरी द्यायचं का? नाही नाही, घरी गेलो तर हे सगळे परत कटकट करतील, त्यापेक्षा आता तो गार्डन मध्ये खेळत असेल. आपण एक काम करूया, गुड आयडिया. तू म्हणतोस तसं गिफ्ट घेऊ आणि मी त्याला गार्डन मध्ये काढूनच गिफ्ट देऊन टाकतो. काय बोलतोस? करेक्ट. सुपर. चल ए मला पण दे गिफ्ट. छान हँडल केलंय सगळं. हॅड अ ग्रेट टाइम. पण मला आता निघायला हवं. माया अगं थांब, अजून कार्यक्रम संपायचा आहे. अगं आजही आमचा फील्ड वर्क आहे. असं समज की मी ऑन ड्युटी आले इथे. माया तुझ्यामुळे ना कधी कधी मला एम्बॅरेस व्हायला होतं ग. का? म्हणजे बघ ना, कंपनी माझी असूनही तू मेहनत घेतेस एवढी आणि मी इथे टाइमपास करतोय मुलांबरोबर वगैरे, कसं तरीच होतं मला. अरे सॅमी काही काय, आज तुझ्या मुलाचा बर्थडे आहे, सो ऑफकोर्स यू शुड बी विथ युअर फॅमिली राईट. आणि माझं काय, मी 24/7 वर्कहॉलिक आहे नाही का. एनिवेज आय गॉट टू लीव्ह नाव. निघते मी. ओके आई एक मिनिट, निघतीये. माया निघते बाबा, बाय करायला बनून ती. त्यापेक्षा मला असं वाटतं गाडीच एखादी घ्यावी. ही कार हे बापरे. हॅलो गुरुनाथ, कुठे आहेस तू? मी हे डॉक्टरचा गेम आवडेल त्याला. डॉक्टरकडे आलो, म्हणजे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल हॉस्पिटल. तू बोलत का नाहीयेस गुरुनाथ? कोणी आहे का तुझ्या सोबत? हॅलो, मी डॉक्टर असं काहीतरी ऐकलं. हॅलो. हा मी हॉस्पिटल आहे, ऐकू येतंय ना. म्हणजे इकडे आलोय, जरा बरं नव्हतं वाटत म्हणून. का, काय झालं? आर यू ऑल राईट? हा मी ओके. मला जरा ताप आहे डोक्याला, म्हणजे डोकं गरम वाटलं ना, म्हणून मला जरा तापासारखं वाटत होतं. म्हणलं कशाला उगीच रिस्क, म्हणून डॉक्टरला दाखवायला आलो हॉस्पिटलला. ओए गर्दी नको, डॉक्टर समोर गर्दी नको. एक एक पेशंट या, एक एक पेशंट. ओ गॉड. गुरुनाथ, तुला काही हेल्प हवी आहे का माझी? नाही हेल्प काय अगं. एक सेकंड, तू मला हॉस्पिटलचं लोकेशन पाठव, मी येते तिथे. ते तू येऊन काय करणार? इथलं वातावरण काही फार बरं नाही. पण दुखते. म्हणजे फारच सगळे पेशंट बरं नाही ना. उगीच आपलं काहीतरी व्हायरल काहीतरी व्हायचं तर कशाला उगीच. मी एक काम करतो, मी हे आटपलं इथून की येतो ना ऑफिसला. तू आज ऑफिसला येत नाहीयेस, तू घरीच थांब आणि रेस्ट कर.
ओके, दॅट्स सो स्वीट ऑफ यू माया. थँक्यू सो मच. अरे थँक्स काय. आणि प्लीज काही लागलं तर मला कॉल कर, ठीक आहे? चला चला, नंबर गुरुनाथ सुभेदार, तुमचा नंबर आलाय. मी ठेवतो हा, बहुतेक नंबर आलाय माझा. या, टेक केअर. थँक्यू यार केड्या, वाचलो मी. नंतर सांग भैया, ये दे दीजिए. आणि हे माझ्यासाठी. हे कशाला? अरे मला कोणी पैसे मागायला आले तुम्ही असं करीन. ये भी दे ना. वाढदिवस म्हणता म्हणता शेवटी अथर्वचा वाढदिवस झाला. हो, आणि त्याला हवा तसा झाला. हो, काय धुडगूस घातलाय मुलांनी. खुश होता अगदी. कोणता खुश असणार नाही तर का हो. मावर त्याला काही कमी पडू नये याची उत्तम काळजी आमच्या सौमित्रांना घेतली होती ना. हुशार चांगला तो खुश असणार नाही तर का. आता आहे कुठं तो? खेळायला गेलाय. बरं तुम्ही बसा बरं निवांत. मी चहा मांडते. सगळं छान झालं. तो भैताड गुरु यायला नको होते. काय चांगलं होण्यासारखं राहिलं की यांना बघवतच नाही ना. संतराव, आता कशाला त्या गोष्टीची आठवण करताय? काहीतरी चांगल्या गोष्टीनं सुरुवात करूया आपण. ते सगळं खरं आहे. आणि हे काय आता नवीन आहे का? यांचं वागणं नेहमी तर असेच वागत आलेत. टेन्शन नाही घ्यायचं. खरंय ना आणि तुमचं म्हणणं. आपल्यासाठी जी माणसं महत्वाचीच नाहीये त्यांच्याबद्दल कशाला बोलायचं आपण? काय रे, पण ती मुलगी कोण होती बरं? माया? माया कोण? म्हणजे माहिती नाही, भेटली नाही कधी. नाही, तिच्याबद्दल आम्हाला फार काही माहिती नाहीये. मी सांगतो. माया म्हणजे खरं तर माझ्या डॅडच्या एका फ्रेंडची मुलगी आहे. तिचे जे पेरेंट्स होते ते लहानपणीच एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेले. त्यामुळे पुढे माझ्या मम्मी डॅडनेच वाढवलं तिला. आणि लहानपणापासून बघतोय मी तिला. खूपच अँबिशियस मुलगी आहे. म्हणूनच अत्यंत मेहनतीने आणि हुशारीने या पोस्ट पर्यंत येऊन पोहोचली. मला खात्री आहे पुढे पण ती अशीच पुढे पुढे जात राहणार आहे. आणि मी रिलॅक्स असतो तिच्यामुळे. ती आहे म्हणून मी असा जरा हसत असतो. वा 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 केड्या, अरे तू होतास म्हणून वाचलो यार. काय हॉस्पिटल क्रिएट केलंस तू. म्हणजे मी एकदम असं चकितच झालो. हे काय याचं? अरे केडी हर्ज मर्ज की दवा आहे. आता तू जर मला म्हटलं असतं ना की मार्केट उभं करता, मार्केट पण उभं केलं असतं. ए लेलो चड्डी बनियान चड्डी. चड्डी बनियान आता सोडणार आहो. किती काळ करणार आहेस? अरे हो, मला आठवलं यार, उरलेला माल विकायचा आहे. अरे केड्या सोडून दे ना ते. कशाला उगीच ते विकत बसतो? अरे पण जे आणलं त्याचं काय करू? अरे वापरून टाक. एवढ्या मग एक वापर, बाकी देऊन टाक ना. आणि वापरलेल्या घेत नाही कोणी. शी रे केड्या, वापरलेलं कशाला द्यायच्या? काहीतरी वेड्यासारखं बोलतो. बरं चल आता हे देऊन टाक, आपण जाऊया. मला तर हा म्हणाला की इज नॉट वेल. हॉस्पिटलमध्ये आहे असं म्हणाला आत्ताच. मग हा इथे काय करतोय? नक्कीच हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि खोटं वागतोय माझ्याशी. चल निघूया आता. बाय बाय बाय. ए अरे पण माझं गिफ्ट आहे ना. सॉरी हे घे. अरे हे माझं नाहीये. हे तुझं आहे. तू काय कार खेळत बसणार आहेस आता? बरोबर आहे ना? वा वा वा, चांगलं चांगलं हा, आहे. चल. माझ्याकडनं हॅपी बर्थडे सांग त्याला. हो चल बाय. हॅपी बर्थडे. शानू बेबी, येस मॉमी, काय झालं? चला चला उठा, शॉपिंगला जायचंय. घे पिशव्या घे. मी या पिशव्यांनी शॉपिंग नाही करणार आहे मम्मा, प्लीज. अगं कारण शॉपिंग बॅग्स मिळतात मॉल मध्ये. शानू बेबी, आज आपल्याला तुला हवी असलेली शॉपिंग नाही करायची. आज गॅरीसाठी शॉपिंग करायची. आय मीन ग्रॉसरीची शॉपिंग करायची. टेक द बॅग्स अँड गो. व्हॉट? तुला असं वाटतं मी या बॅग्स घेऊन ग्रॉसरी शॉपिंगला जाऊ? येस डार्लिंग, आपल्याला करावं लागणार. सॉरी मम्मा, प्लीज मी नाही जाणार. शनू बेबी असं काय करते? गॅरी आता किती चांगला वागायला लागलाय. हा गॅरी आता पैसे मिळवायला लागलाय. त्यांनी आपल्याला पटकन कसे पैसे दिले काय? हो की नाही? मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार की नाही? हा त्यांनी काही खायला मागितलं तर करावं लागेल ना. चल चल तू जा ना. हे बघ शनू बेबी, मी आधीच घरातली सगळी कामं करून वैतागले. आता हे काम तरी तुला केलं पाहिजे. ओके? तू म्हणालीस केड्या आला होता. अगं मग ही सगळी कामं त्यालाच दे ना. बेस्ट. मला कुठली कारण नकोय. हे शॉपिंग तूच करायचं. तुला कळत कसं नाही? अरे आता आपले चांगले दिवस सुरू झालेत. तू आठव का आपल्याकडे साधे नूडल्स खायला नव्हते. आता चांगले दिवस आलेत की अरे पैसे द्यायला लागले. त्याच्यासाठी आपल्याला आता सगळं चांगलं चांगलं करायला हवे. कम गो 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 माझी शाळी शनू बेबी. पैसे तरी दे ना. अथर्व, 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 काय तुला हाक मध्ये तर बघत का नव्हतास?
अथर्व मला माहितीये तुला सगळ्यांनी असंच सांगितलं ना की बाबांशी बोलायचं नाही, त्यांना भेटायचं नाही. पण मलाही तुझी आठवण येते ना रे बाळा. अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं म्हणून बर्थडे पार्टीला तुला ते द्यायलाच आलो होतो. पण मला कोणी देऊच नाही दिलं ना तुला, म्हणून इथे आलो तुला भेटायला. हे बघ तुला आवडते ती रिमोटची कार. व्हेरी गुड. जा मग खेळ तुझ्या मित्रांबरोबर. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू बाबा. माया तू इथे? तो अथर्व तुला बाबा म्हणाला. नाही त्याच्यासाठी मी ते हे आणलं होतं ना, बर्थडे गिफ्ट आणलं होतं ना, तर ते दिल्यानंतर त्या एक्साइटमेंट मध्ये तो हे काकाऐवजी चुकून बाबा असं म्हणाला असेल. म्हणजे तुला माहितीये ना तो कोण आहे ते? तो राधिका एक मिनिट, म्हणजे ती राधिका सुभेदार, तू गुरुनाथ सुभेदार आणि तो. अगं माया, गॉड, तू आतापर्यंत खोटं बोलत आलायस माझ्याशी. माया तुला वाटतंय तसं काही नाहीये. दोन आडनावं सारखे असू शकत नाहीत का? अथर्वचे बाबा, बाबा तुम्ही ही कार कुठून आणि मला पण पाहिजे. अगं काहीतरीच काय बोलतेस बाळा. मी अथर्वचे बाबा कोण? जा 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 बरं, तू खेळायला जा. जा जा पण. माया माया येत चला अधून मधून. तुम्ही आलात की बरं वाटतं. चला. झालं घेतलं सगळं. मग अशी गाडीत नाही का ठेवलं आई? चला आता निघायचं का? आई बाबा नमस्कार. हे पहा. आई हे बॅग मध्ये टाक ना. हे कोणी दिले आता? बाबाने. अरे त्यांनी दिलं पण तू का घेतलंस? हा बरं, आता जाता जाता त्याला वापस करून टाक. हा नाही मला ही कार हवं, मी नाही देणार. तू ही कार त्यांना परत दे, मी तुला घेऊन दे. हीच हव्या. अथर्व तुझा हट्टीपणा वाढत चाललाय. हा असू दे असू दे. बघ हे पहा अथर्व, मला एक सांग, तुझ्या हॅपी बर्थडेच्या पार्टीमध्ये ज्या माणसाने येऊन एवढा मोठाला गोंधळ घातला त्या माणसाचं गिफ्ट घ्यायचं का नाही ना? छी, आपल्याला नाही आवडत. पासून नाही मला ही वालीच हव्या. तू असं नाही ऐकणार. राधा 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 काय काय जाऊ दे ना. ठीक आहे का आपला वादविवाद आहे ना, याला कशाला घ्यायचं मध्ये? लहान आहे तो. तुला हवी आहे ना कार? राहू दे. म्हणजे आता ही कार माझी? हो तुझ्याच जवळ राहणार. ओके, खुश आता? निघूया. चला चला. माया माया तू प्लीज माझं ऐकून तरी घे ना प्लीज. मला तुझं काही ऐकायचं नाहीये गुरुनाथ. माया तुला वाटतंय तसं नाहीये. काय वाटतंय तसं काही नाहीये? हा, आणि काय एक्सप्लेन करणार आहेस तू मला? तो मुलगा बाबा म्हणालाय तुला. राधिकाचा नवरा आहेस तू, ही गोष्ट लपवलीस माझ्यापासून आणि फ्लर्ट करतोस माझ्याशी तू. नाही. हाऊ चीप इज दॅट गुरुनाथ? मला ना तुझ्याशी बोलायचं. अरे नुसतं बघतोस काय? मला येऊन हेल्प कर ना, केवढं सामान आहे. व्हॉट आर यू डुईंग? काय चाललंय हे? शनाया, तरी तुला लाज नाही वाटत का रे? यू आर अ फ्रॉड. आय न्यू इट. मला माहिती होतं तुझं लफडं चाललंय. यू आर अ लायर, यू आर अ चीटर. एक मिनिट. म्हणजे तू मगाशी ज्या गॅरीला शोधत होतीस तो हाच माझा हस्बंड गॅरी. आणि तू कोण आहेस ग? तुला कळत नाही कुठल्याही मॅनला हात धरू देतेस? ए हॅलो, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुझ्या गॅरीला विचार ना. व्हाय एम आय फेसिंग दिस? मी लग्न केलंय तुझ्याशी. तुला कोणत्याही बाईच्या हात धरताना तुला लाज नाही वाटत? व्हॉट डू यू मीन बाय कोणती बाई? तुला माहितीये तू कोणाबद्दल बोलतेयस? ए मला माहितीये, माझ्या हस्बंडच्या गर्लफ्रेंडची बोलतेय मी. आर यू सिरियस? तुम्ही दोघंही नाटक करत होता. त्या दिवशी रेस्टॉरंट मध्ये पण ही होती आणि तू मला बघून लपला असशील. आणि तू काय ग ऍक्टिंग करतेस? सकाळी मला म्हणलीस मी तुला कुठेतरी बघितलंय. कशाला करतेस? जा ना पळून हिला पण घेऊन. प्लीज लिसन टू मी. आमचं काही अफेअर वगैरे नाहीये. ओके प्लीज. कॅरी मला काही ऐकून घ्यायचं नाही, कळलं ना? माझ्या लाईफ मधनं तू कायमचा गेलास. आपलं लग्न तुटलं. शनाया तू माझं. माया ऐक, मला लेट मी एक्सप्लेन. माया 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 तू काय झालं शना बेबी?
ग्रॉसरी आणायला गेली होती, बॅग कुठे? सोनी बेबी एक काम धड करत नाही, चोरीला गेल्या ना तरी मी सांगत होते तुला नीट. Oh my God, त्यांच्या हातात कुठे तू? सॉरी शनाया हे काय चाललंय? मला अजिबात आवडलं नाही तू खाली केलंस ते काय. हे काय चाललंय? मी तुला म्हणायला हवं कळलं ना, म्हणजे तू जे केलं ते बरोबर आहे असं म्हणायचंय का तुला? तुला समजवायचा प्रयत्न करत होतो ना. काय सांगत होतास तू मला? खोटं सांगत होतास तिकडे. एक मिनिट, काय झालंय मला कोणी सांगेल का? तुम्ही गप्प बसाव. हिला तुम्ही ना आधी शिस्त लावली असती तर ही आज अशी वागली नसती. तू मला काही बोलू नकोस कळलं ना. हिम्मत असेल तर खरं काय केलं ते सांग. एक मिनिट, काय झालं मला सांग ना शनू बेबी, काय झालं? आपल्याला जी भीती होती ते झालं मम्मा. म्हणजे कॅरीचं अफेअर झालंय. मी आता त्याला त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर हातात हात धरून बघितले पार्किंग मध्ये. ओ माय गर्लफ्रेंड म्हणजे हातात हात घालून पाठवलं. हो काय गर्लफ्रेंड नव्हती हो, काहीतरी काय बोलते ही. गर्लफ्रेंड नव्हती ती, मग कोण होती? कोण होती? बॉस होती माझी. बॉस होती त्यांची. काय शनू बेबी? मग काय झालं? बॉसचा कोणी असा हात धरून पार्किंग मध्ये उभं राहतं का? बॉसचा पुढे हात धरून पार्किंग मध्ये उभं राहतं का? हो बॉसचा हात म्हणजे काय उगीच धरला होता का? आपण शेक हँड करतो ना. हॅलो शेक हँड, हॅलो कसे आहात तुम्ही? असंच करत होतं काय? मिठा मारत होतं का? काय केलं असशील? अगं पण तसं केलं का? उगीच काहीतरी बोलू नकोस. त्याने काहीतरी वेळेसारखं मला अजिबात आवडलं नाही. ती चिडून निघून गेली त्यामुळे. पप्पा पण तरी कोणी पार्किंग मध्ये असा हात धरून उभं राहतं का? हात धरून उभं राहतं का कोणी? तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? ती माझी बॉस आहे. ती जर चिडली ना मला नोकरीवरून काढून टाकेल आणि घरात होणारे पैसे बंद होतील. ती त्यांची बॉस होती. तिने जर मनात आणलं ना त्यांना नोकरीवरून काढून टाकेल. घरात येणारे पैसे बंद होतील, कळतंय का? हा हे सांग ना तुमच्या मुलीला. सांगा तुमच्या मुली. सॉरी जाऊ मग तिच्या वतीने मी सॉरी म्हणते. शनू बाई कुठे गेली? मी आधी अथर्वचं आवरते, मग तुमच्या दोघांसाठी कॉफी करते, चालेल? थांब मला पण तसंही फ्रेश व्हायचंय. मी आवडतो अथर्वच. मग आई आधी तुमच्यासाठी. नको ग, तू बैस जरा, तुझ्याशी बोलायचं होतं. बैस. काय झालं आई? अगं झालं काहीच नाही. आज वाढदिवस आपल्या अथर्वचा होता, पण सगळीकडे वावर मात्र सौमित्राचाच दिसत होता. मी जर माझ्या डोळ्यांनी पाहिलं नसतं ना तर माझा विश्वासच बसला नसता की हे सगळं फंक्शन त्यांनी बघितलंय, त्यांनी ऑर्गनाइज केलंय. हो ना आई. कारण अगं त्याला ना कधी ह्या अशा गोष्टीत इंटरेस्ट नव्हताच. तो मुंबईत आला काय आणि अगदी बदलून गेला बघ. आणि त्याच्या या पॉझिटिव्ह बदलामागे ना तू कारणीभूत आहेस. थँक्स राधिका, तुझ्यामुळे मला एक चांगला वेगळा सौमित्र बघायला मिळाला. आई काही असं काही नाहीये. मुळात तो एक चांगला माणूस आहे म्हणून हे सगळं झालंय. याच्यामध्ये माझं काहीच क्रेडिट नाहीये. माझ्यामुळे नाही काही झालंय. मी नाही तसं म्हणणार. त्याला चांगली बायको मिळाली याचा त्याला जसा अभिमान आहे ना तसा तो मला पण आहे. फक्त मला आता तुला एक रिक्वेस्ट आहे. काय आई? आय थिंक तुम्ही आता तुमचं सहजीवन सुरू करा. चांगला संसार करणं, तो अर्थपूर्ण होणं, हे सगळं आता ना तुझ्या हातात आहे. त्याची आई म्हणून मी एवढं तुला नक्की सांगेन. थिंक अबाउट इट.